नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. काल मुंबई पोलिसांनी हिम्मत दाखवली, धैर्य दाखवलं, खच खाल्ली नाही आणि वांद्रा स्टेशनच्या आसपास जी बेकायदेशीर वस्ती पसरलेली होती, तिच्यावरती अखेर कारवाई झाली. त्या सगळ्या ज्या बेकायदेशीर स्ट्रक्चर्स बांधली गेलेली होती, ती सगळी पाडण्यात आली. आणि सगळी स्ट्रक्चर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? तिथे तर 2 अनधिकृत प्रार्थना स्थळं सुद्धा उभारली गेलेली होती. ती सुद्धा पाडली गेली. अर्थातच जेव्हा घरं पाडली गेली, तेव्हा लोक सैरावैरा पळत होते. पण प्रार्थना स्थळाला हात घातला पोलिसांनी म्हटल्यानंतर लोकांनी दगडफेक सुरू केली. ही दगडफेक काही अचानक सुरू झालेली नाहीये. काही टीव्ही चॅनेल्सने दाखवलं, की त्याची पूर्वतयारी केली गेलेली होती. मोठ्या प्रमाणावरती तिथे दगड जमा करून ठेवलेले होते, बटाटे जमा करून ठेवलेले होते. हे दगड साधे-सुधे नव्हते, चांगल्या मोठाल्या विटा, फरशा अशा पद्धतीचे होते. जेव्हा ही दगडफेक सुरू झाली, तेव्हा पोलिसांमधले काही जण जखमी झाले, घायाळ झाले. त्यांचे रक्तानी भरलेले शर्ट आपल्याला दिसत होते. त्यातले काहींच्या जखमा त्या सुद्धा काही व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्या. त्यानंतर मग पोलिसांनी शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. जमाव ऐकत नाही म्हटल्यानंतर मला वाटतं एक 200-250चा तरी जमाव तिकडे जमा झालेला होता. काही लोक गच्च्यांवरून दगडफेक करताना दिसत होते. त्यानंतर मग लाठी हल्ला झाला आणि जमावाला पांगवलं गेलं आणि संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यात आली. असं म्हणतात की सर्व रात्रभर कारवाई चालू होती. ह्या कारवाईची शुभारंभ म्हणा किंवा त्याचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून किरीट सोमय्या स्वतः पुढे हजर होते आणि त्यांच्या सोबत आलेले सरकारी जे दलं होती त्यांनी ही कारवाई केली. मला मुंबई पोलिसांचं खूप मोठं अभिनंदन करायचं आहे. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे जनतेची. धुरंधर व्हा तुम्ही. पुढे जा आणि अशाच कारवाया करत राहा. या अगोदर सुद्धा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या अनधिकृत वस्ती हलवण्याची कामं यापूर्वी पण केली. पण बांद्रामध्ये जे झालं तिथे दगडफेक झाली आणि त्याच्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. तिथे पोलीस बधले नाहीत. त्यांनी शांतपणे आपलं जे काम आहे ते काम पूर्ण केलं, चोख पूर्ण केलं. पाडापाडीचं जे कारवाई होती त्याच्यासाठी संरक्षण देण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. ते काही मजा म्हणून तिकडे आलेले नव्हते. आणि जे पाडापाडीचं काम चाललेलं होतं ते हायकोर्टाच्या आदेशानुसार चाललेलं होतं. तेव्हा प्रत्येक वेळेला चोमडेगिरी करून प्रश्न विचारणारे जे लिबरल्स असतात, की सरकारी ऑफिसरच्या कामामध्ये दखल घेतली, त्यांना आपलं काम करू दिलं नाही. ते कुठे होते? न्यायाधीश न्यायालयांना हे लोक जुमानत नाहीत. ह्यांचा स्वतःचा कायदा असतो. हे आर्ग्युमेंट करणारे लोक कुठे गेलेले होते? न्यायालयाच्या आदेशाचं पालन होत असताना त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांचं काय करायचं? आणि त्यांच्यावर कारवाई झाली तर माणुसकीचे पाझर फुटलेत, उमाळे आलेत या लोकांना. ते अगोदर आले नव्हते. बांगलादेशामध्ये जेव्हा हिंदूंना नागडे करून मारले जात होते, तेव्हा तुम्ही कुठे होता? तिथल्या तर पोलिसांनी जमावाच्या हातामध्ये दिली होती हिंदू तरुण. तो तरुण जाऊन पोलिसांना आश्रयाला गेलेला होता आणि मला वाचवा म्हणून विनंती करत होता. त्या पोलिसांनी उचलून त्याला जमावाच्या हातात दिलं आणि जमावाने त्याला मरेस्तोवर मारला आणि त्याचं प्रेत टांगून ठेवलेलं आपण बघितलं. तेव्हा ह्यांना दगडाने ठेचून मारायची शिकवलं जातं. रेग्युलर शिकवलं जातं. हे दगड जमा करणं हे त्यांच्यासाठी बिलकुल नवीन नाहीये. त्याला इंतिफादा म्हणतात. गाझा आणि तुमच्या वेस्ट बँकमध्ये असाच इंतिफादा झालेला होता. त्याचीच पुनरावृत्ती आपण जम्मू काश्मीरमध्ये होताना अनेकदा बघितलेली आहे. एकदा आणि दोनदा नाही. मुंबईच्या रस्त्यावरती जे झालं तो सुद्धा इंतिफादा घडवून आणण्याचा प्रकार होता, प्रयत्न होता आणि पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायचे. तुम्ही जर का सगळे व्हिडिओ बघाल, मी तर प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ बघितले. केवळ ह्याचेच नाही, देशभरातले व्हिडिओ बघते आहे मी. त्याच्यात मला एक गोष्ट जरूर जाणवली. धुरंधर 2 हा सिनेमा आला त्याच्यानंतर
आमच्या लाडक्या शेफालीताई वैद्य यांनी एक पोस्ट लिहिलेली होती आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं, या सिनेमामध्ये हिंसाचार तर भरपूर आहे. देर इज व्हायलन्स इन दिस मूव्ही. पण हा व्हायलन्स जो आहे तो रिलॅक्सिंग होता. तो व्हायलन्स बघितल्यानंतर मन रिलॅक्स होत होतं. म्हणजेच तो सुखावणारा होता. तो हवा-हवासा वाटणारा होता. का बरं? सर्वसाधारणपणे हिंदूला कुठल्याही हिंसा आवडत नाही. मग तो झालेला हिंसाचार का आवडत होता? कारण तो हिंसाचार नव्हता, ते हिंसाचाराला दिलेलं प्रत्युत्तर होतं. आणि हे प्रत्युत्तर देण्याची पाळी कोणी आणली ह्याचा विचार करा. शेफाली ताईंनी अगदी नेमक्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं, की तो व्हायलन्स जो आहे तो रिलॅक्सिंग आहे. भारतीय मनाला जे हवं होतं, आपल्या सुरक्षा यंत्रणांनी जे करावंसं वाटत होतं, ते तो धुरंधर तिकडे करत होता. त्याच्यामुळे मन सुखावलेलं होतं. जणू काही एखादी क्रिकेटची मॅच जिंकल्यासारखे लोक आनंदामध्ये होते. धुरंधर सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा प्रश्न विचारणारे होते, हा सिनेमा हवाच कशाला होता? त्याच्यावर बंदी घालायला पाहिजे. अनेक ठिकाणी बंदी भारताच्या बाहेर घातली गेली या चित्रपटावर. पण त्या चित्रपटाने काय साधलं ते तुम्हाला आज मुंबईमध्ये दिसलेलं आहे. आणि ते संपूर्ण देशभर दिसायला फारसा वेळ लागणार नाहीये. ह्या चित्रपटांनी सामान्य जनतेला मनोधैर्य दिलं. तुम्हीही रस्त्यावर उतरू शकता. तुम्ही ही हिंमत दाखवली तर तुमचा पोलीस तुमच्या सोबत रक्षणासाठी उभा राहू शकतो. धुरंधरनी तुमचं मनोधैर्य वाढवलं आणि ते जे वाढलेलं मनोधैर्य आहे ते त्यांना भयकंपित करून सोडतं आहे. आणि ते नुसते भयकंपित सहजासहजी होणारे नाहीत. काल बघितलं कसले पळपुटे आहेत ते, एक दांडी खाल्ल्यानंतर लोळवले गेलेले आहेत. त्याच्यापुढे हिंमत नाही झाली त्यांची. ह्यांना डरू नका. ठामपणे उभे राहा आणि पोलिसांना मदत करा. आता जेव्हा संपूर्ण देशभर या कारवाया चालू आहेत, तेव्हा पोलीस का ठामपणे उभे राहू शकतात? केवळ सरकार त्यांच्या मागे आहे असं नाहीये. त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या मागे आहे. आणि जेव्हा जनमत सुरक्षा यंत्रणांच्या मागे असतं, तेव्हा त्यांच्या पाठीशी नैतिक आधार असतो. आणि हा नैतिक आधार खूप मोठा असतो. अशा प्रकारचा हिंसाचाराला जर का दमनशाही केली नाही पोलिसांनी, तर हे लोक तुमच्या आमच्या सोबत काय करतील हे काश्मीरने दाखवून दिलं, हे बंगालने दाखवून दिलं, हे केरळने दाखवून दिलेलं आहे. तेव्हा ते महाराष्ट्रात घडण्याची प्रत्यक्ष गरज नाही. तेवढी वेळ येऊ देण्याची गरज नाही. ही वेळ आहे तुमच्या सुरक्षा यंत्रणांसोबत उभे राहा ठामपणे. धुरंधर बघायचा आहे ना तुम्हाला, तो धुरंधर बघण्यासाठी पार पाकिस्तानची सीमा ओलांडण्याची गरज नाही. ते धुरंधर सगळे आमच्या पोलिसांमध्ये बसलेले आहेत. ते पोलीस तुम्हाला दाखवून देतायत असे कित्येक धुरंधर आमच्या पदांवरती काम करतायत. त्यांना ओळखा, त्यांना साथ द्या, त्यांची मदत करा. तर देशामध्ये तुम्हाला सुरक्षित राहणं शक्य होईल. नाहीतर इंतिफादा 1, इंतिफादा 2, इंतिफादा 3 चालूच राहतील. हे जे इंतिफादा करणारे लोक आहेत ना, त्यांना सुद्धा हे सगळे जे व्हिडिओ येतायत सोशल मीडियावरती ते बघण्याची गरज आहे. काल प्रतापगड ह्या उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यामध्ये एक घटना घडली. एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडून आपल्या व्हॅनमध्ये बसवलेलं होतं. संतप्त जमाव तिथे आला आणि त्यांनी वारंवार पोलिसांना ओढून व्हॅनमधून ते बाहेर काढत होते, कारण त्यांना आरोपी हातात पाहिजे होता. त्यांना आरोपी हातात पाहिजे होता. तेव्हा न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा ही जर का कामगिरी करून दाखवणार नसेल, ह्या आरोपींवरती जरब बसवणार नसेल, दहशत गाजवणार नसेल, त्यांच्यावर दरारा असणार नाही, तर समाज जो जमाव तिथे जमलेला आहे तो न्याय करेल. तो न्याय करेल आणि त्याला कोणी थांबवू शकणार नाही. नागपूरचा अक्कू यादव विसरू नका. नागपूरच्या अक्कू यादवला मारण्यासाठी 100-200 महिला पुढे आल्या शेवटी आणि त्याला भर कोर्टामध्ये जी शिक्षा सुनवायची ती त्यांनी सुनवून दाखवलेली होती. ही पाळी जर का आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल, तर हे आचरटपणा जो चाललेला आहे, त्या आचरटपणाला जरा बंद घाला. तुमचं भवितव्य जे काय आहे ते तुम्हाला तिथे दिसतं आहे.
15 मिनिटं पोलीस काढून घ्या, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करू शकतो ते. तेव्हा पोलीस काय करू शकतात ते विसरून जा. जनता चवताळली तर काय होईल हे प्रतापगडचे ते व्हिडिओ काढून बघा. त्याच्यात दिसेल तुम्हाला. जनता चवताळली तर काय करू शकते. अखेर पोलिसांना यश आलं आणि त्यांनी त्या आरोपीला त्यांच्या हातामध्ये पोहोचू दिला नाही. ही गोष्ट वेगळी आहे. हीच गोष्ट महाराष्ट्राच्या पोलिसांना तेव्हा करता आली असती जेव्हा पालघरचे ते 2 निष्पाप साधू जे आहेत ते संतप्त जमावाच्या हातात देण्यात आले. आणि त्या जमावाला संतप्त कोणी केला होता? काय झालेलं होतं? ही सगळी गुपितं अजून बाहेर आलेली नसली तरी जनतेला प्रत्यक्ष माहिती आहे, की तिथे काय नाट्य घडलेलं होतं ते. तर मित्रांनो, धुरंधर हा फार कुठे शोधू नका. तुमच्या आमच्या पोलिसांमध्ये आहे. त्यांचं मनोधैर्य वाढवा. त्यांचे हात बळकट करा, तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. मुंबई पोलिसांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. तर हे जे विचार आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची बहुमूल्य मदत होऊ शकेल. धन्यवाद.